हाय हाय हाय. यश तू फोन करत होतास मला? हो. ऍक्च्युली मी परांजपे वकिलांची बोलत होती. अच्छा. नाही नाही, मी फक्त हे विचारायला की ते बँक मुदत वाढवून देणार होती तर ती मिळाली का? वाढवून मिळेल नाही, मिळाली. येस, मुदत वाढवून मिळाली. सो हॅपी. खरंच हे परांजपे वकिलांमुळे पॉसिबल झालंय. ग्रेट यार. यार काय सांगतेस तू? ग्रेट न्यूज. कॉंग्रॅट. थँक्यू. तुला ते परांजपे वकील माहितीये? हो. मी तुला सांगते, मला काहीच माहिती नव्हतं कसं करायचं, कधी करायचं. कॉंग्रॅट्स यार. थँक्यू. आय एम सो हॅपी फॉर यू. हे सगळं कोणाचं कौतुक चालू आहे? परांजपे. वाह वाह वाह, क्या बात है. वाह वाह वाह. हे काय? झिरो. झिरो नाही, तू आहेस. आणि तो है ना, तो हीरो है. अरे मैंने बोला था मत करो, फिर भी तुम कर रहे हो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. चला कामाला लागा सगळे, चला. पेन कुठे गेली? विद्वानी वाली फाइल. पाणी हवं होतं मला. पाणी कुठे ठेवलं मी? पाण्याची. तू सगळ्या गोष्टी अशा हातात का देतोयस मला? जस्ट ट्राइंग टू हेल्प. मला कोणाची हेल्प नको. मी माझं काम करू शकते. पवार साहेब, कोणी वकील असेल तर सांगा की. का रे, काय प्रॉब्लेम झाला का? लय मोठा प्रॉब्लेम झालाय. गावच्या जमिनीचं काम आहे, भावकीनं अडवून धरलंय. आता त्या जमिनीवर माझाही हक्क आहेच की. पण मी मुंबईला राहतो, त्यांना वाटतं मी इथं रगड पैसा कमवतो. आता जे माझ्या हक्काचं आहे ते मला मिळायला पाहिजे की नको, म्हणून म्हणतो एखादा चांगला वकील असेल तर सांगा. अरे सुरेश, सकाळी नेहा सांगत होती की तिच्या ओळखीत कोणीतरी एक चांगले वकील आहेत म्हणून. अरे हा, अरे माझंही काम आहे वकिलाकडे. नेहा, अगं तुझ्या ओळखीत ते वकील आहेत ना, परांजपे वकील. या सुरेशला जरा मदत हवी होती. अहो सुरेश दादा, मी सांगते खूप चांगले वकील आहेत. तुमचं सगळं काम खूप छान करते. अगं मला पण दे ना नंबर, माझंही काम आहे. हो काकू, मी तुम्हाला पण नंबर देते. तुमचं सगळं काम खूप छान करतील ते. फक्त वकील म्हणून नाही तर माणूस म्हणून पण खूप चांगले. तुम्ही सांगितलेलं काम लगेच करतील ते. खरंच म्हणजे. डोंट वरी, यश सरांचं स्वतः त्या डील कडे लक्ष आहे. आम्ही ते सगळं नीट करू. जस्ट डोंट वरी. ओके, कळवतो मी तुम्हाला एकदा झालं की. या बाय. थँक्यू. अरे बस झालं तू आलास, ये बस. आपण आपल्या कंपनीच्या नवीन प्लॅनसाठी बेंगलोरमध्ये नवीन जागा घेतली आहे. त्याचे हे पेपर्स आहेत. तू आता एकदा फक्त सही करून टाक, म्हणजे पुढची प्रोसेस करायला मी मोकळा. घ्या. तू चेक केलंय? हो. अरे काय रे, अरे या डबेवाल्याने तर जत्राच गोळा केली. तिच्या चेहऱ्यावरनं वाटतंय कुणाचं तरी कौतुक करते ती. परांजपे. परांजपे बद्दल? हो,
म्हणजे सकाळी जो कौतुक सोहळा सुरू झालाय तो अजून चालू आहे. बघा बघा यशवर्धन, हे म्हणजे मदत करायची तू, त्याचं तिला काही नाही. पण त्या परांजपेचा कौतुक सोहळा चाललेला आहे. शी, हे म्हणजे आंब्याचं झाड लावलं तू, आंबे खातोय तो. चिकूचं झाड लावलं तू, चिकू खातोय तो. पपईचं झाड लावलं तू. अरे कुठल्या झाडाला कुठली फळं लागतात ते मला माहिती आहे समीर. काय सांगतोयस? अरे माझा मुद्दा लक्षात घे ना यार. तू मदत केली त्याचं तिला काही नाही, पण त्याचा कौतुक सोहळा बघ थांबत नाहीये ती. वा 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 सर, मैंने बोला था मदत मत करो. तुम्हाला जा हेल्प करा, जा न मागता मदत कर, जा. हेल्पही नको म्हणाली. काय तू केलेल्या हेल्पला ती नको म्हणाली डबेवाली? अरे यार, मैंने बोला था. चांगले पांग फेडले तू केलेल्या मदतीचे. यश, तुला खरं सांगू राग येईल जेव्हापासून ती चटक चांदणी तुझ्या आयुष्यातनं गेलीये ना. अरे मुलींविषयीचा ना काही एक्सपिरियन्सच राहिलेला नाहीये तुला. कसा झालाय तुझा चेहरा बघ जरा, लटकलाय नुसता. अरे मोबाईल मध्ये काय बघतोस, माझ्या डोळ्यात बघ. या मुली सगळ्या अशाच असतात. आधी गोड गोड बोलायचं, मदत करून घ्यायची, मग नंतर विसरायचं. नेहा तशी नाहीये यार. अरे ती मुलगी आहे आणि मुली अशाच असतात. काम झालं की विसरायचं. आणि बघ तू, ही नेहा कामतही त्याला एक्सेप्शन ठरणार नाही. अच्छा, मग काय करू? अब आया ऊंट पहाड़ के नीचे. आता मी तुला सांगतो. आता मी काय म्हणतो ना ते शांतपणे ऐक. आजपासून, आत्तापासून तू नेहा कामतला अजिबात हेल्प करायची नाही. अजिबात हेल्प नाही करायची? अजिबात नाही. इग्नोर. इग्नोर? कम्प्लिटली इग्नोर. इग्नोर यार. या, कमाल करतोस तू. सॉरी. तू कोण आहेस यार? यशवर्धन चौधरी. पण तिला हे माहित नाहीये ना समीर. मग जाऊन कर ना हेल्प. अरे कमाल करतोस यार तू. अरे यश म्हणून, एम्प्लॉय म्हणून तरी काही मान, स्वाभिमान, प्रतिष्ठा, आत्मप्रतिष्ठा काही आहे की नाही तुला? हे, अरे दाखवून दे तिला कोण आहे झिरो आणि कोण आहे हिरो. बरोबर आहे तुझं, दाखवतोच. करेक्ट. तू मेरा दोस्त आहे. अजिबात मदत नाही करणार. करेक्ट. कम्प्लिटली इग्नोर. करेक्ट. ऍब्सोल्युटली राईट. अजिबात भावना देणार. हा, ये बात. कळू दे तिला पण कोण आहे हिरो आणि कोण आहे झिरो. ऑल द बेस्ट. अब आएगा मजा. काकू, आई ऑफिसला आहे, मग आपण आमच्या घरी का जातोय? अगं, आईने घर आवरून ठेवायला सांगितलंय. पण का? तुमच्याकडे कोणीतरी पाहुणे येणार आहेत ना संध्याकाळी, म्हणून. पण कोण येणार आहे? ते परांजपे काका माहितीयेत तुला? ते येणार आहे. मी आईला सांगणार आहे, फ्रेंडला पण घेऊन ये. सांग तू, पण आता मला घर आवरायला मदत करणार ना? अजिबात हाक मारायची नाही. कम्प्लिटली इग्नोर करायचं. यश, तू आत्ता जेवतोयस? मगाशी किती शोधत होते मी तुला. शेवटी आम्ही जेवून घेतलं. हो, ते सरांनी एक काम सांगितलं होतं म्हणून जरा उशीर झाला. अच्छा आहेस ना? बरं झालं तू भेटला. मला तुझी एक हेल्प हवी. आजपासून, आत्तापासून तू नेहा कामतला अजिबात हेल्प करायची नाही. कसली हेल्प? अरे, तुला काय आवडतं? मला काय आवडतं म्हणजे? म्हणजे तुला गिफ्ट म्हणून काय हवंय? शर्ट, परफ्यूम, घड्याळ? मी म्हटलं होतं ना समीर, नेहा तशी नाहीये. सांग ना, काय आवडतं? अगं नाही नेहा, राहू दे उगाच, कशाला, मला नकोय काय. अरे तुझ्यासाठी नाही, परांजपेसाठी. परांजपे?
अरे सकाळपासून काकू अक्का म्हणत होते की परांजपे आपली एवढी मदत करतात, आपण त्यांचे आभार मानले पाहिजे ना. आणि म्हणून मग मी विचार केला आपण संध्याकाळी त्यांना जेवायला बोलू. आणि मगाशी शेफाली पण सांगत होती की त्यांना काहीतरी गिफ्ट दे. आणि मला पण पटलं तिचं. ते माझ्या घराचं काम करून देत आहे, शिवाय फीस पण घेत नाही. आपण काहीतरी परतफेड केली पाहिजे ना. आणि तुझी चॉईस चांगली आहे. तू संध्याकाळी येशील माझ्याबरोबर शॉपिंगला. ऍक्च्युली मला तुझा हा शर्ट पण आवडला. हा कितीला घेतला? 22,000. काय? म्हणजे ऍक्च्युली 4-5 हजारात 4-5 शर्ट्स आले असे. ओके, पण मग ह्यापेक्षा जरा बरा घेऊया. आणि संध्याकाळी तू पण ये ना. परांजपे आहे तेवढंच त्यांना कंपनी. मी नाही येणार. का? तुझं काही काम आहे का? हो, म्हणजे नाही, म्हणजे असू शकतं. ये ना, काका काकूंना सुद्धा बरं वाटेल. बरं, माझ्यासाठी नाही, निदान परीसाठी तरी ये. समीर, तू नेहासाठी नाही म्हणालायस, पण परीसाठी काहीच नाही म्हणालास ना. सो परीसाठी ठीक आहे. थँक्यू. मी तुझ्यासाठी नाही, परीसाठी म्हणून येतोय. ओके, परीसाठी का होईना, येतोयस ना. थँक्यू. हॅलो यश, अरे तू कुठे आहेस? कॅन्टीन मध्ये आहेस का? नाही, मी मी बाहेर आलो ऍक्च्युली एका मीटिंग साठी. बोल, काय आलं? मीटिंग? खरंच का? हो. अरे क्या बात है, आय एम सो प्राऊड ऑफ यू माय बॉय. असंच वागायला पाहिजे तू त्या डबेवालीशी. हे बघ, ऐक ऐक ऐक, तू काय केलंस आज? तिने बोलवलेले असून सुद्धा मी सांगितले म्हणून तिच्याकडे गेला नाहीस. व्हेरी गुड. आता तू एक काम कर, काम संपवून इथे ये, मग आपण एकत्र घरी जाऊ. ओके? तू हो पुढे, मला थोडा वेळ लागेल. ओके फाईन. पण ऐक, इथून पुढे ही डबेवालीशी तुला असंच वागायचंय, स्ट्रिक्टली वागायचं, एकदम बी प्रोफेशनल. यश, जरा परीला आभरे बदलायला मदत करतोस? हो, करतो काकू. अबरे? अरे रे 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 रे. अरे मैंने बोला था भाई मत जाओ मत जाओ. तू तिकडेच गेलास ना? नाही 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 नाही, बस 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 बस. मला हे अजिबात आवडले नाहीये. यशवर्धन, अरे इथे माझे सल्ले घ्यायला लोक ताटकळत उभे असतात आणि तुला फुकटात मिळतो म्हणून तुला त्याची किंमत नाहीये. तसं नाही, म्हणजे तू तिच्यासाठी नाही बोलला होतास, पण परीसाठी असं काय नव्हतं ना. मला काही कुठलंही एक्सप्लेनेशन नकोय. कोणच तू? यशवर्धन चौधरी. देशा परदेशात व्यवसाय करतोस तू, आणि आता काय करतोयस? त्या डबेवालीच्या घरी जाऊन उशांना आभरे घालतोयस. अरे कोण होतास तू? काय झालास तू? अरे वेड्या कसा ठेवतो फोन, आपण नंतर बोलूया. ठीक आहे, पण ऐक, एक गोष्ट लक्षात ठेव. अभी तू बन गया झीरो, वो आदमी बन जाएगा हीरो. बाय. ओके ओके ओके, शुअर. बाय बाय. फ्रेंड, हा, मला उशांचे आबरे घालायला मदत करतो? हो हो हो. ओके. अरे उलटा घालतोयस. सॉरी. हे बघ, असं आहे. ठीक आहे, मी करतो, डोंट वरी. कुठे घालायचंय? तुम्ही द्या. हे घ्या. परांजपे, ही तुम्हाला आमच्याकडून एक छोटीशी भेट. अहो काका, तुम्ही कशाला एवढी फॉर्मॅलिटी करताय? मी काय कोणी परका आहे का? अहो, तुम्ही आमची इतकी मदत करता, आम्हाला तुम्हाला फक्त थँक्यू म्हणायचंय. ठीक आहे नेहाजी, तुमचं मन मोडायचं नाही म्हणून मी हे फक्त स्वीकारतोय. थँक्यू. अरे वा, मिस्टर यश सुद्धा आलेत. यांचं बरंच येणं जाणं दिसतंय तुमच्याकडे. हो तर, अहो यश म्हणजे अगदी आमच्या घरच्या सारखंच आहे, आणि परीशी त्याची विशेष गट्टी आहे. हो, गुड. नेहा, आता खायला घ्यायचं का? हो, तुम्ही बसा ना, काका बसा.
तुम्ही केवढं काय काय केलं नेहाजी? कशाला घेतला तेवढा त्रास? तुम्ही जे काय केलंय ना आमच्यासाठी त्यापुढे काहीच नाही. थँक्यू सो मच. हो नेहाजी, मगाशी म्हटलंत ना थँक्स. मग आता परत आभार मानायची काय गरज आहे? आणि आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का? तुम्ही असं म्हणून मला पर्क करताय. चांगले आहेत नाही काका? मला नाही आवडत. काका काकू, मी तुमच्याशी नातं जोडायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही हे असं पाहुण्यासारखं वागवून मला पर्क करताय. मिस्टर यश बघा, अगदी तुमच्या घरातलेच एक वाटतात आणि मी बाहेरचा. कसं आहे काका, मला माझं असं स्वतःचं नात्यातलं कोणी नाही, म्हणून मग मी इकडची तिकडची माणसं जमवत फिरत असतो. शेवटी जुनी जाणती माणसं सांगून गेलेलीच आहेत, कमावलेला पैसा संपतो, टिकून राहतात ती फक्त जोडलेली माणसं तुमच्यासारखी. वा परांजपे, हो काय बोललात तुम्ही. म्हणजे आजकालच्या जगामध्ये सगळी माणसं पैशाच्या मागे धावत असताना तुम्ही मात्र माणसं जोडण्याचा प्रयत्न करताय. खरंच कमाल आहे. अरे यश, हे परांजपे ना अक्षरशः देव माणूस आहे, देव माणूस. हो ना. घ्या घ्या. नाही 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 काका, बस. संकोच करू नका. नको काकू. अहो घ्या ना थोडं. घ्या घ्या, हो घ्या. नेहा बघ, बेडवर पडता क्षणी झोपून गेली परी. अगं साहजिकच आहे, दिवसभर खेळत असते, दमली असणार बिचारी. हो ना. नेहाजी चला, मी निघतो आता. हो, हो तुम्हाला केव्हाही वाटलं तर येत जा आमच्याकडे. हो परांजपे, तुम्हाला जवळचं कुणीही नाहीये असं काही वाटून घेऊ नका. कधीही येत जा. अगदी हक्कानी फोन करून जेवायला या. नक्की काकू, हक्काने सांगेन मी. बरं मिस्टर यश, या. मला का माहित नाही पण राहून राहून तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ऑफकोर्स, आपण हॉटेलमध्ये नव्हतो का भेटलो? तसं नाही हो, म्हणजे ह्या आधी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. आपण खरं तर आता इतक्या वेळा भेटलोय, असं होऊ शकतं. अरे यश, तू कोणी फेमस माणूस नाही आहेस ना? बरं येतो मी. या. अच्छा नेहा, आता मी येतो. खूप उशीर झाला नेहा. हो, तू खाल्लंस ना नीट? येत जा अधून मधून. येतो. अरे देवा, यश त्याला गिफ्ट द्यायचंच राहिलं. त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं मी. अजून इथेच असेल, जा देऊन हो ये. काकू, तुम्ही जा, परीकडे जा, लक्ष मी द्या. आहे. यश, काय काय काही राहिलं का? हे काय? तुझ्यासाठी गिफ्ट आहे. माझ्यासाठी? पण तू कधी घेतलंस हे? दुकानात तुझं लक्ष नसताना घे. रिअली? उघडून बघ ना. शुअर. हो, बेबी पिंक शर्ट. हा, आवडला ना? हो हो, इट्स रिअली नाईस, व्हेरी प्रिटी. थँक्यू. पण नेहा, अगं ह्याची काय गरज होती? यश, तू जे काय करतोयस ना आमच्यासाठी त्यासमोर हे काहीच नाही. मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. नेहा, पण आपल्यामध्ये कशाला फॉर्मॅलिटीज, काय थँक्यू वगैरे? एवढा खर्च करायची खरंच गरज नव्हती तुला. आपल्या मैत्रीपेक्षा महाग नाहीये, सो डोंट वरी. आणि तुला तर माहितीये, अपने पास बहुत पैसा है. थँक्यू. नक्की घालशील? ऑफकोर्स.